जय हिंद मित्रांनो। तर आगामी पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, कालच्या सकाळ पेपरमध्ये एक लेख आलेला होता। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, गृह विभागातर्फे 17,000 पोलिसांची मेगा भरती, आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात, जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन। तर मित्रांनो, आजच्या बातमीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि त्या ठिकाणी आपला टेलिग्रामचा चॅनल महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या चॅनलला पण तुम्ही नक्की जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आचारसंहिता जी आहे ती लवकरच लागणार आहे येत्या मार्चमध्ये आणि त्याच्यापूर्वी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, असे या सकाळ पेपरमध्ये त्या ठिकाणी छापण्यात आलेले आहे। तर आणि जून जुलैमध्ये जी आहे ती भरती कंप्लीट होऊन त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगसाठी पण पाठवल्या जाणार आहे। त्या ठिकाणी सगळ्यात आधी मित्रांनो आपण बातमी बघून घेऊया। तर या ठिकाणी बघायचं झालं तर राज्यातील राज्य राखीव पोलीस दल, तुरुंग प्रशासन आणि पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वीच म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैच्या सुरुवातीला या ठिकाणी भरतीला जी आहे ती सुरुवात होऊन जाईल। आता या ठिकाणी बघायचं झालं मित्रांनो, जेल शिपाईसाठी 1900 जागा आहेत। त्याच्यानंतर SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस दलामध्ये 4,800 जागा आहेत आणि पोलीस शिपाईमध्ये 10,300 जागा आहेत। तर मित्रांनो, असा एकूण 17,000 जागांचा जो आहे तो आकृतीबंध आहे। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर एकूण जागा आहेत त्या आहेत 17,471, पण याच्यामध्ये अजूनही वाढ होण्याची जी आहे ती खूप दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो, भरती जी आहे जशी लांब होत जाते त्याच्यानुसार जे पण रिटायर होणारे असतात किंवा ज्यांच्या बदल्या होणारे असतात किंवा ज्यांचे प्रमोशन होणारे असतात, तर अशा ठिकाणी नवीन जे आहे ते उमेदवार भरले जातात आणि त्याच्यामध्ये पदांची वाढ होण्याची पण खूप दाट शक्यता असते। तर या ठिकाणी बघू शकता की राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जे आहे ते नुकतेच पूर्ण झाले असून 26 फेब्रुवारीपासून उर्वरित 6,000 जणांचे जे आहे ते प्रशिक्षण सुरू आहे। मित्रांनो, मुंबई पोलिसांचे सुद्धा नुकतेच त्या ठिकाणी प्रशिक्षणाचे म्हणजेच नियुक्तीची जी आहे ती त्या ठिकाणी एक जाहिरात जी आहे ती आलेली होती आणि त्यामध्ये प्रत्येकाला कोणत्या त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रावर जायचं आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद होतं, तारीख आणि त्या ठिकाणी वेळेसह। त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता की 8 दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल। त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांची एकाच वेळी परीक्षा होईल। पहिल्यांदा मैदानी चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे। तर मित्रांनो, हे कन्फर्म झालेले आहे की आधी तुमचं आता ग्राउंड होईल आणि त्याच्यानंतर जे आहे तुमची लेखी परीक्षा होईल। उन्हाळ्यामध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलै नंतर जी आहे ती घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, जून जुलैमध्ये जी आहे ती तुमची मैदानी चाचणी घेतली जाईल। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा पेपर क्वालिफाय करणं मस्ट आहे मित्रांनो। आणि त्यासाठी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर पण जे आहे ते खूप साऱ्या करंट अफेअर चालले, त्यांच्यात गणित, बुद्धिमत्तेचे जे आहे ते आपण ट्रिक्स जे आहे त्या सेंड करायचा प्रयत्न जे आहे ते करू राहिलो मित्रांनो। त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामचा चॅनल या ठिकाणी लिंक दिलेली मित्रांनो खाली, तुम्ही तिथे जाऊन जे आहे तो जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आता हे कन्फर्म झालेलं आहे की आचारसंहितेपूर्वीच भरती लागेल आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की ही भरतीमध्ये सगळ्यात आधी मैदानी चाचणी होईल, त्याच्यानंतर तुमचा जो आहे तो पेपर होणार आहे। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।